नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्रातील ऑटो आणि टॅक्सी चालकांना गणवेश घालणं बंधनकारक करण्यात आलं असून त्याचं पालन न केल्यास आता दंडात्मक कारवाई देखील केली जाणार आहे। पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडनं म्हणजेच आरटीओ कडनं हे निर्देश देण्यात आले असून लवकरच शहरामध्ये यासाठी विशेष तपासणी मोहीम सुरू होणार आहे। महाराष्ट्र मोटार वाहन नियमानुसार ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांना वाहन चालवताना गणवेश परिधान करणं अत्यावश्यक आहे। या नियमाचं उल्लंघन होत असल्याचं लक्षात येताच पुणे प्रादेशिक परिवहन विभागानं यावरती लक्ष केंद्रित केले। संबंधित चालक हा गणवेश परिधान करीत नसल्यास त्याच्यावरती कारवाई केली जाईल असं परिवहन विभागाचं म्हणजेच आरटीओचं स्पष्ट म्हणणं आहे। या संदर्भामध्ये विभागाकडून लवकरच शहरामध्ये मोहीम राबवली जाणार असून या मोहिमेमध्ये शहरातील प्रमुख चौकांवरती वाहनांची विशेषतः रिक्षांची तपासणी केली जाणार आहे। यावेळी गणवेश न घालणाऱ्या चालकाकडनं दंड वसूल करण्यात येणार आहे। रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी ऑक्टोबर महिन्यापासूनच ही अट पूर्ण करणं बंधनकारक आहे, मात्र अजूनही बऱ्याच चालकांकडनं यामध्ये दुर्लक्ष होताना दिसतंय। स्थानिक कायद्यानुसार रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी नियमित पांढऱ्या रंगाचा फुल शर्ट आणि निळ्या रंगाची पॅन्ट परिधान करणं आवश्यक आहे। हे गणवेश वाहनधारकांच्या अधिकृत ओळखीचा भाग मानला जातो। यासोबत ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहन नोंदणी कागदपत्र देखील बरोबर ठेवणं आवश्यक आहे। यातील कोणताही नियम मोडल्यास संबंधितांवरती कारवाई केली जाईल असा इशारा पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने दिलेला आहे। परिवहन अधिकाऱ्यांनी सांगितलं की वाहन चालक गणवेश परिधान करत नसतील किंवा त्यांच्या वर्तनामुळे प्रवाशांना त्रास होत असेल तर नागरिकांनी प्रवासी सुविधा ॲपद्वारे तक्रार नोंदवावी। या तक्रारींची गंभीर दखल घेण्यात येईल आणि दोषी आढळणाऱ्या चालकांवरती कारवाई करण्यात येईल असं अधिकाऱ्यांचं स्पष्ट म्हणणं आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं रिक्षा चालकांनो आणि कॅब ड्रायव्हर्सनो सावधान व्हा, कारण तुमच्यावरती आता मोठी कारवाई होण्याची दाट शक्यता आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।